एक महत्वाची बातमी मुंबईतनं समोर येते ती पाहूयात। मुंबईच्या गोवंडी लिंबोणी बाग परिसरातील घरांवर एसआरएनं तोडक कारवाई केली आहे। पुरेपूर कागदपत्र न देता ही कारवाई करण्यात आली आहे। अशी मागणी करू नये अशी मागणी स्थानिकांनी केली होती, मात्र तरीही एसआरए आणि संबंधित बिल्डरनं कारवाई केलीच। ही कारवाई होऊ नये यासाठी स्थानिक अनिल पगारे आणि तेथील रहिवासी कडाडून विरोध करत होते। मात्र दुपारी सुरू झालेल्या कारवाईनंतर संध्याकाळी अनिल पगारे यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं आता मृत्यू झालाय। या कारवाईमुळेच त्यांना झटका आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार सध्या संपर्कात आहेत। ऋतिक, काय हे सगळं प्रकरण आहे आणि सध्या परिस्थिती काय आहे त्या सगळ्या भागात? नक्कीच आपण बघतोय की एसआरएने तोडक कारवाई केली आणि त्यामुळे येथील एका रहिवाशाचा मृत्यू झालेला आहे आणि आता संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी सर्व जे गोवंडीवासी आहेत, लिंबोणी बागवासी आहेत, ते या ठिकाणी आपण बघतोय की त्यांचा भावपूर्ण श्रद्धांजलीचा फोटो या ठिकाणी लावलेला आहे आणि कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहेत। त्यांच्या स्वतः पत्नी आहेत, त्या देखील आपल्यासोबत बोलतील। नेमकं काय प्रकार घडला आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय नेमकं घडलं? एसआरएने घरं तोडली आणि संध्याकाळी असं झालं? सकाळी 11च्या दरम्यान एसआरएवाले अधिकारी आणि पोलीस फोर्स यांचे सगळे टीम आणि कमिटी मेंबरसुद्धा यांच्यासोबत होते। अचानक घरं तोडायला आले। या लोकांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस, ॲग्रीमेंट लेटर नव्हतं आमच्याजवळ, आम्ही कोणतेच पैसे घेतलेले नव्हते। यांनी आमच्या घरांवर बेधडक कारवाई केली की यांची घरं तोडण्यात यावी, यांची घरं पात्र झालेली यांची घरं तोडण्यात यावी। आणि त्यांच्या मागं हे अरुण कांबळे, रतन निर्भवणे, त्यांच्या मिसेस आशा निर्भवणे आणि विजय कसबे आणि हे तिरडे उपजिल्हा अधिकारी आणि तिडके आणि हे एसआरएचे काय अधिकारी लोक होते। आम्ही त्यांना सांगत होतो का आम्हाला ॲग्रीमेंट लेटर दिलेलं नाही आहे, आम्ही घर खाली करत नाही, आमचं घर तोडण्यात येऊ नये। तरी त्या लोकांनी आम्हाला जबरदस्ती बाहेर काढलं। तुम्ही बोलायचं नाही, आम्हाला बोलण्याचा चान्स आहे, आम्ही बोलणार, तुम्ही काही बोलायचं नाही, तुमची कोणती। शेवटी आमचं सगळं घराचे दरवाजे काढून नेले, घराचे पत्रे तोडले, दोन्ही बाथरूमचे दरवाजे तोडून मोकळे केले, खिडक्यासुद्धा ओपन करून तोडून टाकलेले आहेत। आधीमध्ये किचनसुद्धा पूर्ण तोडला, काहीच बाकी ठेवलेलं नाही। आणि अचानक ते लोक घरात घुसून सगळ्या लेडीज महिलांनी सुद्धा आम्हाला दोघा नवरा बायकोंना घराच्या बाहेर काढलं का तुम्ही घराच्या बाहेर व्हा, नाहीतर तुम्हाला सरळ आतमध्ये टाकलं जाईल, तुम्ही जास्त बोलायचं नाही। घराच्या बाहेर काढलं ना आमचं सामान अक्षरशः दोन्ही बाजूने बाहेर फेकण्यात आलं यांच्यावर। आणि रतन निर्भवणे यांनी काय केलं होतं, आमच्या मागच्या घरावर त्यांनी त्याच्या सासूचं नाव टाकलं होतं। त्याच्या सासूचं नाव त्यांनी का टाकलं? त्यांनी माझे मिस्टर बोलले तू माझ्या घरावर एका नंबरवर दोन नावं कसे काय आले, म्हणून त्याला विचारलं। म्हणे संध्याकाळी घडलं सगळं प्रकार? हा दुपारी प्रकार घडला सगळा, दुपारी 1-1:30च्या दरम्यान। त्यांना हृदयविकारात झटका कधी आला? संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान। नेमका आक्षेप काय आहे? तुम्ही सर्व पात्र रहिवासी आहात, तर मग काय नेमका प्रॉब्लेम आहे? घरं खाली करायला काय नेमकं भाडं एसआरए कडून तुम्हाला सांगितलं जातं? एसआरएकडून आम्हाला वारंवार फक्त फेकाफेकीची उत्तरं दिली जातात। आमचं मागणी एकच आहे की एसआरएने किंवा मग स्थानिक कमिटीने आम्हाला करारनामे द्यावेत, बिल्डिंग प्लॅन द्यावेत, रूम प्लॅन द्यावेत आणि आमचं परिशिष्ट हे प्रमाणित असावं। कारण ॲग्रीमेंट का असतं गरजेचं, त्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये इमारत किती दिवसात उभी राहणार, आमचं घर कशा प्रकारे असणार आहे, आम्हाला त्याच्यामध्ये काय काय स्वरूपाचे जे काही आमचे हक्क आहेत मूलभूत ते कशा प्रकारे दिले जाणार आहेत, हे आम्ही वारंवार एसआरएकडे तक्रार करून। अनिल पगारे या लढ्यात तुमच्या सोबत होते का? आणि त्यांची काय मागणी होती नेमकी? तुमचा आरोप काय या संदर्भात? गुन्हे कोणावर दाखल व्हावे? अनिल पगारे यांची प्रामाणिकपणे मागणी होती की जे माझं घर आहे त्याचे करारनामे, रूम प्लॅन आणि ॲग्रीमेंट द्यावे, अन्यथा जे दोषी आहेत त्या दोषींवर कारवाई करावी किंवा हा जो बिल्डर आहे तो 3 ठिकाणी बडतर्फ करण्यात आलेला आहे, भाडे थकीत म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, अशा बिल्डरला हटवावं ही त्यांची प्रामुख्याने मागणी होती। ही त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केलेली, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेली आणि बाळासाहेब तिडके यांच्याकडे त्यांनी जाऊन प्रत्यक्ष भेटून त्यांना विनवणी केली होती। गुन्हा कोणावर दाखल व्हावा आता? आमचं असं म्हणणं आहे की हे जे बाळासाहेब तिडके आहेत, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमचं म्हणणं आहे की यांच्यावरती कोणत्या तरी मंत्र्याचा वरदहस्त आहे आणि हा वरदहस्त असल्यामुळे एका आज आरोपीला
देवनार पोलीस स्टेशननी बसायला खुर्ची दिली. कारण एखाद्यावरती लागलेल्या आरोपाला जो संशयित आरोपी असतो त्याला असं कुठल्याही प्रकारे सिनियरच्या बाजूची खुर्ची देता येत नसते. नक्कीच ऋतिक, या संपूर्ण घटनेवर आपलं लक्ष असणारच आहे.